मी तांब्याचा गडू उचलायला गेले आणि हाताला जवळजवळ चटकाच बसला. आतलं पाणी उकळी फुटल्यासारखं गरम झालं होतं. मी एका वस्त्रात तो गडू घेतला आणि त्यातलं पाणी घराच्या 4 भिंतीच्या पायथ्याशी शिंपडत गेले. मनातल्या हेतूचा उच्चार करायची आवश्यकता नव्हती. उरलेल्या पाण्याचे 2 थेंब माझ्या चेहऱ्यावर उडवले आणि 2 थेंब रखमीच्या चेहऱ्यावर उडवले. आम्ही झोपलो. मला अगदी शांत झोप लागली होती. रखमी म्हणते, रात्रभर घराभोवती कसले कसले आवाज येत होते. रखमे, आपल्याला काही झालं नाही ना? मी तिला म्हणाले. मग ते विसरून जा. निदान 4 चौघात बोलू नकोस. निमित्तालाच टेकलेले अडाणी लोक असं काही कानावर आलं तर पळूनच जायचे. सकाळी उजाडता उजाडताच हे श्रीवर्धनहून परत आले. घरात त्यांचा पाय पडल्या पडल्या काय काम झालं का असं विचारण्याचा मूर्खपणा मी केला नाही. तुम्हा बायकांना व्यवहारातलं काही समजत नाही म्हणत म्हणत हळूहळू सगळं काही सांगायचे. काहीही सुचवलं तरी मला शहाणपणा शिकवू नकोस म्हणत म्हणत शेवटी सुचवल्यासारखंच वागायचे. तेव्हा मी त्यांना एवढंच सांगितलं, बाबांच्याकडे निरोप पाठवलाय. कदाचित 1-2 दिवसात वाडीवर येऊन जातील. त्यांचा चहा झाला. घरातला एक पंचा घेऊन ते बाहेर गेले. अर्ध्या 1 तासाने परत आले. त्या मोरेश्वरच्या अस्थी गोळा केल्या, त्यांनी सांगितलं. त्याच्याच घरात एका कपाटात ठेवल्यात. मग तशाच समुद्रात विसर्जन का नाही करून टाकल्यात? मी विचारलं. आता कोण काशीला जाणार आहे? त्याच पावली ते परत फिरले. काही बोलले नाहीत, पण ती सूचना पसंत पडली असावी. परत आल्यावर त्यांचं स्नान झालं. पूजेसाठी म्हणून ते देव्हाऱ्यापाशी आले आणि थांबले. दुर्गे, ते म्हणाले, हे सुतक पाळायला हवं 10 दिवस, नाही का गं? मग देवपूजाही नाही. मला यातलं काही माहीत नाही, मी म्हणाले. कदाचित सकाळीच बाबा येतील, ते काहीतरी सांगतील. तोवर थांबा. काही न बोलता हे बाहेर गेले. वाडीवर गेले असतील. आदल्या साऱ्या दिवसाची कामं राहिलीच होती. तेवढ्यात बाबा हजर झाले. त्यांचा चहा झाला. हे वाडीवर गेले होते तेव्हा आम्हाला दोघांना मोकळेपणाने बोलायला हवा तेवढा वेळ मिळाला. मी त्यांना घडलेलं एकूण एक सांगितलं. काही म्हणजे काही मागे ठेवलं नाही. ते माळ्यावरचे पुतळे, ते दार लागणं, माझा रात्रीचा प्रयत्न, रखमाला ऐकू आलेले आवाज, सर्व काही. एक मूर्खपणा केलास, पण एक शहाणपणाही केलास, ते शेवटी म्हणाले. त्या घरात अजिबात पाऊल टाकायला नको होतंस ते केलंस, पण एक फार चांगली गोष्टही केलीस. विश्वनाथ पंतांनी त्या घरात ठेवलेल्या अस्थी त्यांना समुद्रात विसर्जन करण्याची सूचना केलीस. नशीब त्यांनी ती मानली. ठीक आहे, आता मी स्नान करतो आणि चक्कर टाकून येतो. 1 वाजेपर्यंत परत येतो. वर जाता जाता ते देव्हाऱ्यासमोर उभे राहिले आणि मग त्यांनी मला हाक मारली. मी त्यांच्यापाशी येताच त्यांनी फक्त समोर बोट केलं. समोरच्या देव्हाऱ्यात कितीतरी मूर्ती होत्या आणि सगळ्याच्या सगळ्या अगदी नव्याने घडवल्यासारख्या लखलखत होत्या. कालचा रात्रीचा प्रसंग मला आठवला आणि आता प्रथमच माझ्या सर्व अंगावर सरसरून काटा आला. ढगामागून बाहेर आलेल्या सूर्याची एक कड जरी दिसली तरी डोळे दिपून जातात. तो क्षणाचा ओझरता स्पर्शही माणसाला सहन करता येत नाही. रात्रीची आठवण झाली की भोवंड आल्यासारखं होतं. चांगल्या वाईट, धवल कृष्ण, कोणत्या तरी 2 अकल्पनीय विराट शक्तींचा काल रात्री कल्लोळ झाला होता. डोळे दिपवून टाकणारी ही लहानशी खूणच फक्त मागे राहिली होती. लहानशी खूण. हे आणि बाबा एका पाठोपाठच परत आले.
बाबांचं येणं अपेक्षितच असल्याने यांना फारसं आश्चर्य वाटलं नाही. जेवायला दोघंच बसले आणि भाऊजींच्या निधनाचा विषय निघणं अपरिहार्य होतं. झाली ती गोष्ट चांगली झाली नाही, बाबा म्हणाले. दुर्गेने मला सर्व काही सांगितलं आहे, सर्व काही. आणि विश्वनाथ पंत, एक खात्री बाळगा, ही गोष्ट माझ्या पलीकडे जाणार नाही. हे काहीच बोलले नाहीत. आता तुमच्यावरच सर्व जबाबदारी आहे, बाबा म्हणाले. मग इतर काही विषय निघाले. आजची रात्र थांबणार आहे, बाबा शेवटी म्हणाले. दुर्गा अगदीच एकटी आहे आणि जे घडलं ते जरा विलक्षणच. उद्या सकाळी जाईन. केवळ हो, ठीक आहे, यापेक्षा जास्त हे काहीच बोलले नाहीत. जेवणानंतर रोज 1-2 तासांची विश्रांती घ्यायचा यांचा नेम होता. त्याप्रमाणे ते वरच्या खोलीत गेले. कदाचित त्यांच्या जाण्याचीच बाबा वाट पाहत असावेत, कारण लागलीच खूण करून बाबांनी मला बाहेरच्या व्हरांड्यात बोलावून घेतलं. त्यांचा चेहरा गंभीर होता, चिंतातूर होता. उघड दिसत होतं की त्यांना जे काही सांगायचं होतं ती गोष्ट चांगली नव्हती. शहाणपणा केलास मला बोलावून घेतलंस ते, दुर्गे, ते म्हणाले. आणि कालच्या रात्रीचा अनुभव तू प्रत्यक्षच घेतला नसतास तर मी सांगतो त्यावर 100% अगदी पक्का विश्वासच बसला नसता. इथल्या पहिल्या भेटीतच मी तुला त्या जागेबद्दल धोक्याची सूचना दिली होती. तिथेच तुझ्या धीराने घर बांधावं हा काही साधा योगायोग नाही. तो तात्याच त्याच्या मागे असला पाहिजे. सकाळी मी त्या घरात गेलो होतो. तळापासून ते पार वरपर्यंत घराची पाहणी केली. तू सांगत होतीस ते पुतळेही पाहिले. त्यांच्यावर घातलेले कपडे मी काढून टाकलेत. त्या घरातलेच काही जुने कपडे त्यांच्यावर घातलेत. सगळ्यात चांगली गोष्ट केलीस, त्या अस्थी रात्रीच्या त्या घरात राहू दिल्या नाहीस. पण काही उपाय करायला हवेत. चल, तुला दाखवतो. जे काही करायला हवं होतं ते त्यांनी केलं, माझ्याकडून करवून घेतलं. प्रत्येक वेळी म्हणत होते, दुर्गे, नीट लक्ष देऊन पहा. पुढच्या खेपेस कदाचित मी नसेन. तुला एकटीलाच करावं लागेल. नीट पाहून ठेव. मग ती काळ्या रेतीची थाळी त्यांनी व्हरांड्याच्या एका कोपऱ्यात टोपलीखाली झाकून ठेवली. त्या रखमाला बजावून सांग, टोपली उचलून पाहू नकोस आणि थाळीला हात लावू नकोस. आणि त्या गोविंदाकडेही लक्ष ठेव, नाहीतर खेळत खेळत तो नेमका त्या टोपलीपाशी जायचा. आणि बाबा, आणखी काही करायचं आहे का? काय एवढ्याने पुरे पडेल? अगं, ही तर सुरुवात आहे. आणखी काही करायचं आहे. पण ती वेळ आली की सांगेन. आतापासून तुला सांगितलं तर तुझ्या जीवाला विनाकारण घोर लागायचा. मी काहीच बोलले नाही. बाबांनी मला नीट ओळखलं नव्हतं एवढंच मी म्हणेन. पण विनाकारण फुशारकी मारण्याचा माझा स्वभाव नाही. पण बाबांच्या घरीच लहानाची मोठी झाले होते याचा त्यांना विसर पडलेला दिसला. तू तुझ्या कामाला गेलीस तरी चालेल. संध्याकाळपर्यंत मी या व्हरांड्यातच थांबणार आहे, बाबा म्हणाले. दुपारची कामं होतीच. घरातल्या बाईमागची कामं कधीच संपत नाहीत. काही ना काही करायचं राहून गेलेलं असतंच. मग 4च्या सुमारास हे चहासाठी खाली आले. चहा झाल्यावर पुन्हा वाडीवर गेले. संध्याकाळपर्यंत त्यांची कामं चालायची. गड्यांवर तर देखरेख असायचीच. वेळ पडली तर स्वतःही अंग झाडून कामाला लागायचे. 7पर्यंत मी मोकळी होते. गोविंदाला घेऊन समुद्रावर जाण्याचा नेमच होता. पण समोरच्या घरामागे नाही, दुसऱ्या बाजूला. बाबांना विचारलं, येता का? नको, मी इथेच बसतो, ते म्हणाले. कामवाल्यांची ही मुलं रेतीत खेळायला आलीच होती. गोविंदा त्यांच्यातच खेळायचा. पाहता पाहता संध्याकाळ झाली. परत आल्यावर 8च्या सुमारास जेवणं झाली.
हे हात धुत होते तेव्हाच मी त्यांना सांगितलं, बाबा उद्या सकाळी परत जाणार आहेत. आम्ही जरा वेळ खालीच बोलत बसतो. ठीक आहे म्हणून ते वर गेले. सगळी आवराआवर व्हायला 9 तरी वाजलेच. गोविंदाला झोपवला. रखमी सगळं काम आटोपून गेली आणि मग मी व्हरांड्यात आले. बाबा तिथेच झोपाळ्यावर बसले होते. विश्वनाथ पंतांना काय सांगितलंयस? ते तुझ्यासाठी थांबलेले असतील का? बाबांनी विचारलं. नाही, त्यांना माहीत आहे आपण नेहमी बराच वेळ बोलत बसतो ते, मी म्हणाले. ते एक बरं झालं. तुला मध्यरात्रीपर्यंत थांबावं लागणार आहे. तुला सर्व काही दाखवून ठेवणार आहे. बाबांनी जास्त स्पष्टीकरण दिलं नाही. जरा वेळाने ते म्हणाले, आणि एक लक्षात ठेव, या संबंधात कोणाशीही काहीही बोलायचं नाही. जन्मभर एकट्यालाच मूकपणे हा बोजा वागवावा लागतो. पण त्याला नाईलाज आहे. या ना त्या मार्गाने किंमत ही चुकती करावीच लागते. आणखी एक आहे, गोविंदाची पण चाचणी घेऊन ठेव. माहीत असायला हवं. आणि गोविंदा जर नापास झाला तर मग पुढच्या पिढीपर्यंत थांबावं लागेल. त्याचा मुलगा मुलगी जे कोणी असेल त्याची चाचणी घ्यायला हवी. कोणात तरी एकात येणारच. बाबा, असल्या निर्वानिर्वीच्या गोष्टी काय करता? तुम्ही अजून खूप वर्ष जगणार आहात. जगायला हवे आहात. अगं वेडे, शेवटी एक माणूस किती वर्ष जगणार? 60, फार तर 70 वर्ष, हो की नाही? पण एका जन्मात संपण्यासारख्या का या गोष्टी असतात? एकाची जागा दुसऱ्याने घ्यायलाच हवी, नाही का? माझ्या मागून तू आहेस, पण तुझ्यानंतर कोणीतरी हवं की नाही? आपल्याकडे फार फार पूर्वीपासून हा धागा अखंडपणे वाहत आलेला आहे. मग जवळजवळ तासभर आम्ही मागच्या आठवणींवर बोलत होतो. माझी मनोमन खात्री होत चालली होती की ही आपली शेवटचीच भेट आहे. बाबांचं वय फारसं नसलं तरी हल्ली हल्ली त्यांची प्रकृती 100% खणखणीत नसायची. वाईट तर वाटत होतंच, पण या गोष्टी स्वीकारायलाच हव्यात. शेवटी 11:30 वाजता ते म्हणाले, ये पाहूया आता. व्हरांड्यातल्या कोपऱ्यातल्या टोपलीपाशी जाऊन त्यांनी टोपली उचलली. त्यांच्या हातातला कंदील त्यांनी पुढे केला. सर्व थाळीवर वीत वीत उंचीची रोपटी उगवली होती. आधी वाटलं त्यांचा रंग काळाच आहे, पण मग लक्षात आलं कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात तो तसा दिसत आहे. प्रत्यक्षात रंग अतिशय गडद लाल होता आणि प्रत्येक शेपट्याला 5-5, 7-7 शेंगा लटकत होत्या. बाबांनी त्या शेंगा तोडून घेतल्या आणि दोन्ही हातात कुस्करल्या. जवसा एवढ्या आकाराच्या काळ्या कुळकुळीत बिया हातात राहिल्या. सालांचा पाहता पाहता भुगा होऊन गेला. थाळीतली रोपटीही शेंगा खुडल्या जाताच कोमेजून वाळून खाली पडली होती. बाबांनी खिशातून एक लहान कापडी बटवा काढला. त्यात बाबांनी निम्म्या बिया घातल्या आणि नाडीने तोंड आवळून नाडीला गाठ घातली. हे कुठेतरी नीट ठेवून ये. तुला माहीतच आहे केव्हा आणि कशासाठी वापरायचं ते, बाबा म्हणाले. देव्हाऱ्याखाली एक चपटा कप्पा होता, त्यात मी तो बटवा ठेवून दिला. मी परत व्हरांड्यात आले तेव्हा बाबा व्हरांड्याच्या पायऱ्यांपाशी उभे होते. ते पायऱ्या उतरून खाली जाताच मीही त्यांच्या मागोमाग निघाले. बाबा भाऊजींच्या घराकडे निघाले होते. खरं तर पावलं अडखळायला लागली. त्या घरात काय घडलं होतं, वरच्या माळ्यावर काय काय मांडून ठेवलं होतं आणि आतली हवा कशी गळा आवळणारी होती, मला पूर्ण अनुभव होता. पण बाबा बरोबर होते ना. मनात धीर येत होता. व्हरांड्यातली मागची दारं नुसती लोटलेली होती.
दाराला बाबांनी जोर लावताच दार करकरत आत उघडलं. दुर्गे, आता माझा खांदा धर आणि हात सोडू नकोस, बाबा म्हणाले आणि उजव्या हाताने मी त्यांचा खांदा धरताच त्यांनी कंदील वर केला आणि खोलीत पाय टाकला. मी काय करतो आहे ते पहा, ते म्हणाले. त्यांच्या हातात त्या मोहरी जवाच्या आकाराच्या काळ्या बिया होत्या. एकेका खोलीत चिमूट चिमूट अशा त्या बिया ते फेकत होते. सुरुवातीस त्यांच्या प्रत्येक हालचालीबरोबर आता काहीतरी होणार अशा अपेक्षेने मी अंग चोरून घेत होते, पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं. त्यांचा हा उपक्रम खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात, मग वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यात पुरा झाला आणि मग ते माळ्याकडे निघाले. आता मात्र मला पावलं खरंच रेटावी लागली. रखमीबरोबर इथे वर आलेली असताना खाली लावलं गेलेलं, अगदी सुदैवाने उघडं राहिलेलं दार आठवत होतं. आता आम्ही वर गेल्यावर खालचं दार बंद झालं म्हणजे? शेवटी अर्थात बाबांच्याबरोबर वर जावंच लागलं. खालच्या खोल्या लहान होत्या, भिंती रंगवलेल्या होत्या. एका कंदिलाचा प्रकाश पुरेसा होत होता. वरचा माळा सर्व घरावर पसरलेला होता. प्रकाश शोषला जात होता. बाबा माळाभर फिरत असताना मीही त्यांच्या मागोमाग फिरत होते. ती 3-4 मिनिटं मात्र जीव आतून अगदी गोळा होऊन आला होता. बाबांच्या कृतीने आसपास काही फरक होता का? मला तर त्याची काहीही खूण दिसत नव्हती. शेवटी बाबा वळले आणि जिन्यावरून खाली निघाले, मग पहिल्या मजल्यावर आणि मग घराबाहेर. काहीही न होता आपण सही सलामत बाहेर आलो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. बाबांनी व्हरांड्यातली त्या घराची पुढची आणि मागची दारं बंद करून टाकली आणि मग आम्ही दोघं आमच्या घराकडे परत आलो. 12:30 वाजून गेले असतील, पण मन इतकं उत्तेजित झालं होतं की झोपेचा विचारही मनाला शिवत नव्हता. झोपाळ्यावर बाबा बसले, त्यांच्या शेजारीच मीही बसले. तुला काही जाणवलं नाही? बाबांनी विचारलं. मी केवळ मानच हलवली. काय जाणवायला हवं होतं? जवळून कोणीतरी जाताना? नाही दुर्गे, तू स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करत होतीस, हो की नाही? आपल्याला असा एकट्याचाच विचार करून चालायचं नाही. इतरांची ही जबाबदारी आपल्यावरच आहे, हे कधीही विसरून चालायचं नाही. आता ऐक, या खेपेपुरतं काम झालेलं आहे. ते त्या घरात कोंडलं गेलेलं आहे. कसं करायचं हे तू प्रथमपासून शेवटपर्यंत पाहिलेलं आहेस. पुन्हा वेळ आली तर बटव्यातल्या बिया वापरायच्या. त्या बियांनी काय कसं काय होतं याच्या तपशिलात तुला जाण्याची गरज नाही. ज्ञान असो वा नसो, क्रिया केली की तिचा ठराविक परिणाम होणारच ही खात्री सतत मनात ठेव. आता मला कपभर गरम दूध दे आणि तू झोपायला जा. पहाटे पहाटेसच मी इथून जाणार आहे. विश्वनाथ पंतांना माझ्यातर्फे तूच नमस्कार सांग. मी त्यांचा हात एकदम घट्ट धरला. दुर्गे, माझ्या हातावर हात ठेवत ते म्हणाले. दृष्टी आली की समोर येईल ते पाहावंच लागतं, प्रिय असो वा अप्रिय असो. मघाशीच म्हणालो ना, देणगी फुकट कधीच मिळत नाही. त्याची काही ना काही किंमत मोजावीच लागते. बाबा, मी बोलायला लागले पण त्यांनी मला गप्प केलं. आता जा, खूप उशीर झालाय. तेवढं दूध आणून दे आणि जा. मी स्वयंपाकघरातून गरम दुधाचा पेला त्यांच्या हातात दिला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मनोमन खात्री पटली होती की ही आपली आणि बाबांची अखेरचीच भेट आहे. पुन्हा ते आपल्याला दिसणार नाहीत. आणि झालंही तसंच. गावी गेल्यावर 15 दिवसांच्या आतच
त्यांना एक जबरदस्त हार्ट अटॅक आला. सेकंदभरात सर्व खेळ आटपलासुद्धा. मग मी वर गेले. पहाटेस केव्हा तरी जरा वेळ डोळा लागला असावा. खाली आले तर बाबा आधीच गेले होते. त्या एका रात्रीत माझ्यात केवढा बदल झाला होता. खांद्यावरच्या जबाबदारीची जाणीव होती, तशीच आतल्या आत्मविश्वासाचीही होती. मी व्हरांड्यात आले. समोरच भाऊजींचं घर होतं. बाबा म्हणाले होते ती दृष्टी मला आली होती. आता मला भिववण्याची शक्ती त्या घरात नव्हती. माझ्या नजरेला ते घर म्हणजे एक पिंजरा होता. एक पिंजरा ज्याच्यात एक घातकी, अमानवी हिंस्त्र, काय म्हणायचं, पिशाच्च म्हणायला काय हरकत आहे. नावाने काय होतं, गुणधर्म तर बदलत नाहीत. असं काहीतरी कोंडून ठेवलंय आणि त्या सापळ्यातून ते सुटणार नाही हे पाहण्याची जबाबदारी माझी होती. ही शक्ती असलेलं कोणीतरी आमच्या घराण्यात जन्म घेईपर्यंत तरी जबाबदारी माझीच होती. माझ्यात झालेला बदल इतरांनाही जाणवत असावा, कारण त्या दिवसापासून सर्वांच्या माझ्याशी वागण्यात अगदी जाणवण्यासारखा बदल झाला. हे आतापर्यंत माझ्या सूचना हसण्यावारी नेत असत, ते आता थांबलं. रखमा एकटी एकटीच होती. यांना सांगून वाडीवरच्याच एकाशी तिचं लग्न लावून दिलं. सारा दिवसभर ती कामाला आमच्या घरीच असायची. वर्षभरात तिला मुलगीही झाली. गोविंदाला श्रीवर्धनच्या शाळेत घातला होता. हे सुरुवातीस म्हणालेही, तू राहतेस का त्याच्याबरोबर तिथे, मी वाडीवर राहीन. अर्थात वाडी सोडणं मला शक्यच नव्हतं. शेवटी यांच्याच एका जवळच्या मित्राकडे गोविंदाची राहण्याची सोय केली. तेव्हा शाळेला बोर्डिंग नव्हतं. सुट्टीचा गोविंदा यायचा, त्याच्याबरोबरच त्याचा रघु नावाचा मित्रही वाडीवर यायचा. गोविंदा, रघु आणि रखमीची मथी, तिन्ही मुलं एकत्रच खेळत असत आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागत असे. रिकामी घरं म्हणजे मुलांच्या अगदी आवडत्या जागा. पण वरवर पाहता रिकामं वाटणारं हे दुसरं घर रिकामं नव्हतं. बाबांच्या शब्दांचा प्रत्यय मागेच आला होता. सुरुवातीस ते पाहताच जीव शहारला होता, पण कशाचीही सवय होते म्हणतात ना. संध्याकाळी त्या घराकडे पाहत असताना एक बुटकी सावली छपरावरून सरकत सरकत गेलेली दिसली होती. मग नंतरही अनेकदा. पण बाबा म्हणाले होते तसला प्रकाश मात्र मला कधी दिसला नाही. पण जे काही दिसलं होतं ते काय कमी होतं. दिवस जात होते. बाबांनी सांगितलेली गोविंदाची चाचणी घ्यायचीच होती. फक्त मी योग्य त्या संधीची वाट पाहत होते. आणि एका संध्याकाळी तो अंगणात धावत असताना ठेच लागून पडला. डोक्याला जखम झाली. तशी जखम गंभीर नव्हती, पण रक्त मात्र खूप येत होतं. तेव्हा मला हवी ती संधी मिळाली. पण गोविंदा आमच्या त्या दृष्टीने निरुपयोगीच निघाला. माझ्या शिरावरची जबाबदारी त्या प्रमाणात वाढण्याची जाणीव झाली. आता गोविंदाच्या मुलामुलींसाठी थांबायला हवं होतं. बरं, हे कोणाशी बोलण्याचीही सोय नव्हती. दिवस जात होते. मुलं मोठी होत होती. रखमीची मथीही वाढत होती. पण त्या बिचाऱ्या रखमीच्या नशिबातच सुख लिहिलं नव्हतं की काय कोण जाणे. तिच्या नवऱ्याला, परशाला दारूचं व्यसन लागलं. दारू म्हटली की पैसा हवाच. रखमीच एक दिवस मला म्हणाली, बाई, तुमचं सोनं अडकं कुठे असतं ते मला माहीत आहे. त्याची जागा बदला. माझ्या नवऱ्याला आताशी प्यायचा नाद लागलाय. पैशांसाठी तगादा करायला लागलाय. एक दोनदा मोठ्या घरच्या पैशा दागिन्यांसंबंधातही बोलून गेला. दारूच्या नशेत गेला म्हणजे त्याचा तोल सुटतो. धरली माझी मानगूट आणि म्हणाला, रखमे, मोठ्या घरातले पैसे दागिने कुठे असतात ते सांग.
मी काय करणार बाई? मला 2 रट्टे बसले तरी चालतील, पण तुमच्या घरच्या चोरीला मी कारण व्हायला नको. रखमे, मी तिला सांगितलं, तू काळजी करू नकोस. मीच परशाला 2 शब्द सांगून पाहते. ऐकलं तर बरंच, पण तू मुळीच काळजी करू नकोस. अर्थात मी परशाशी बोलले आणि अर्थात त्याचा काहीही उपयोग झाला नाही. व्यसनाचं असंच असतं. आधी ती दारू, नाहीतर गांजा, नाहीतर आणखी काही मिळवण्यासाठी माणूस वाटेल ते करतो आणि मग तर त्याचा तोलच जातो. परशाला रात्रीचं घरात शिरणं अगदी सोपं होतं, कारण आमच्या घराच्या कोणत्याही दाराला आतून कड्या घातलेल्या नसत. पण परशाने रात्रीचं यायला नको होतं आणि ती मोठी लाकडी पेटी तर मुळीच उघडायला नको होती. आत आमची जास्तीची चांदीची भांडी ठेवलेली असत, पण नुसती चांदीची भांडीच नाहीत. त्याच्या हातून पेटीचं झाकण सुटलंच. खूप मोठ्याने पेटीवर आपटलं. खूप मोठा आवाज झाला. हे घाईघाईने खाली येईपर्यंत परशा मागच्या दाराने पसाराही झाला होता. मालकांच्या घरी चोरी झाली, बोभाटा झाला. आणि परशा नाहीसा झाला तेव्हा आपोआपच त्याच्यावर आरोप आला. आणि ज्यांना ज्यांना त्याचं वागणं माहीत होतं त्यांच्यापैकी कुणासही आश्चर्य वाटलं नाही. मला नाही वाटत रखमी परशासाठी फारशी खंतावली असेल. ती आणि मथी आमच्या घरीच राहायला आल्या. मथी मोठी चुणचुणीत मुलगी. तशी ती गोविंदा आणि त्याचा तो मित्र रघु यांच्यापेक्षा लहानच, पण ती मुलं वाडीवर आली की ही त्यांच्याबरोबर खेळत असायची. रखमीला मुलांच्यावर फक्त लक्ष ठेवायला सांगितलं होतं. मुद्दाम त्या घराकडे जायचं नाही हो सांगितलं असतं तर ती हमखास गेली असती. शेवटी मुलंच ती. मला तर वाटतं गेलीही असतील. धुरकटलेल्या काचातून त्यांनी आत पाहिलंही असेल, कारण गोविंदाच्या एका वहीत मला ते चित्र दिसलं होतं. ओळखता येण्यासारखी त्या घराची आकृती आणि खालच्या एका खिडकीत एक मोठा डोळा. नुसता डोळा, पांढऱ्या बुबुळाचा डोळा. काही वेडवाकडं दिसलं असेल तर भीतीने त्यांची बोबडीच वळेल, पण पुन्हा तिकडे फिरकणार नाहीत. पुढे जे काही झालं त्यात माझा काही दोष होता का? त्यांना समजावून सांगायला हवं होतं का? जे झालं ते टळलं असतं का? मला तर काहीच सांगता येत नाही. झालं ते हे की एका सकाळी मथी समुद्रावर खेळायला गेली, ती परत आलीच नाही. तशी ती व्रात्य हूड नव्हती. पाण्यातही घोट्याच्या वर जायची नाही. तिचा पत्ता म्हणून लागला नाही. आणि वाडी म्हणजे सगळं उघडं. झाडं झुडपं नाहीत, कपारी नाहीत, काही नाही. शोध घ्यायचा काय, 5-6 ताससुद्धा पुरे होते. मथीचा पत्ता म्हणून नव्हता. रखमीच्या बिचारीच्या मनाची काय अवस्था झाली असेल. साऱ्या जगात स्वतःचं नसावं म्हणजे किती नसावं. एक नवरा गेला, दुसरा गेला, मागे राहिली एकुलती एक मुलगी, ती सुद्धा गेली. रखमी बिचारी मान खाली घालून कामं करत होती. मी तिला कामाला लावलं नव्हतं, पण नुसती बसून तरी ती काय करणार. कामात वेळ तरी जात होता. पण तिचं दुर्दैव एवढ्यावरच थांबलं नव्हतं. मथी साध्या नैसर्गिक अपघातात मरण पावली नव्हती. त्या रात्रीच मला त्याचं प्रत्यंतर आलं. रखमी तिच्या खोलीत गेली. मला मात्र अजिबात झोपावंसं वाटत नव्हतं. हे वर गेले. मी व्हरांड्यातच बसून राहिले. समोरच दुसरं घर होतं. घराची मागची दारं समोरच्या व्हरांड्यात उघडत होती. कललेल्या चंद्राची किरणं त्या व्हरांड्यात पडली होती. बराच वेळ तिकडे पाहत असूनसुद्धा ती गोष्ट मेंदूपर्यंत पोचत नव्हती. मग मी एकदा भानावर आले. समोरच्या घराचं दार
सावकाश सावकाश हलत होतं मागे पुढे. जे बाबांनी बंद केलं होतं, जे उघडं असायला नको होतं. परशा मथी गायब झाले होते. नाना तऱ्हेने मनाचा विचार चालला होता. पण एक गोष्ट उघड होती. बाबांनी दाखवून दिलेलं, शिकवलेलं आता मला एकटीलाच करावं लागणार होतं. आता वेळ विचाराची नव्हती, कृतीची होती. मी देव्हाऱ्याच्या खालच्या कप्प्यातला तो बटवा काढला. फळीवर एका जुन्या डब्यात ठेवलेली काळी रेती काढली, थाळीत पसरली. जे काय करायला हवं होतं ते केलं. थाळी बाहेरच्या व्हरांड्याच्या कोपऱ्यात टोपलीखाली झाकून ठेवली. पण ती रोपटी वर यायला 5-6 तास तरी लागणारच. पहाटेचे 2-2:30 तरी होणार. आणि तोपर्यंत काय? मला पहाऱ्यावर राहायला हवं होतं. मागच्या वेळची आठवण येणं अपरिहार्यच होतं. एका क्षणात गडूतलं पाणी हाताला चटका देणे इतकं गरम झालं होतं. तो एक अपवादात्मक प्रसंग होता का? कदाचित त्या रात्रीसारखीच परिस्थिती आली तर बचावासाठी पुन्हा एकदा तो प्रयत्न करावाच लागेल. तशी वेळ न येवो अशी मनोमन परमेश्वरापाशी प्रार्थना करत होते. हवा गार पडत चालली. रात्री नेहमी समुद्रावरून जरासा गरम वारा व्हायला लागतो. आताही त्या गरम वाऱ्याची झुळूक आली. पण त्या वाऱ्यावर आणखी कसला तरी उग्र दर्प होता. कडवट उग्र, घशात खवखव करणारा. हा रातवारा शुद्ध नव्हता. ही रात्र शुद्ध नव्हती, काजळलेली होती. बाबा म्हणाले होते तेच खरं होतं. एकदा दृष्टी आली की समोर येईल ते पाहावंच लागतं. पण केवळ डोळ्यांनीच नाही, कानांनाही नाही नाही ते आवाज ऐकू येतात. नाकालाही नाही नाही ते वास जाणवतात. मग सशालाही दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याचा वास येतो. पण त्याच्यात प्रतिकाराची शक्ती कुठे असते? मलाही जाणवत होतं की त्या बंद घरातून मोकाट सुटलेलं काहीतरी रात्रीचा काळोख घुसळत माझ्या दिशेने येत आहे. कदाचित एवढ्या एवढ्यातच ते साकळेल, एखादा आकार घेईल. ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल, पण हिंस्त्र आणि घातकी खास. माझा आणि माझ्या सगळ्यांचा बचाव मलाच करायचा होता. विचारासाठी एखादा क्षणभर मी डोळे मिटले असतील. डोळे उघडले. माझ्यासमोर मथी होती. तिच्या अंगावर तेच सकाळचे कपडे होते, पण तेवढंच. तिचं शिडशिडीत चवळीसारखं शरीर सुजल्यासारखं लठ्ठ दिसत होतं. तिचे दात असे मोठे आणि अणकुचीदार मुळीच नव्हते. आणि ते डोळे, काळ्या डोळ्यात पांढरी बुबुळं. ती माझ्याकडे पाहून हसत होती. म्हणजे तिचा शेवट तर झाला होताच, आणि वर ही तिच्या शरीराची विटंबना. 8-9 वर्षांची अश्राप पोर, अल्लडपणे हसणारी, खेळणारी. खोलवरून कुठून तरी संतापाची शिणक आली. त्या संतापाखाली मी बाकीचं सर्व काही विसरले. राग, भीती, शोक, प्रेम, कोणत्याही भावनेचा अतिरेक हीच कदाचित कळ असेल. ते काही का असेना. समोरच्या मायावी मथीकडे मी बोट केलं आणि आवळलेल्या दातातून जवळजवळ फिसकारल्यासारखे खेकसले. तू इथून चालता हो. हातातून सरसरत काहीतरी गेलं. क्षणभर बोटाला झिणझिण्या आल्या. फस आवाज झाला आणि समोरची आकृती नाहीशी झाली. जिथे ती उभी होती तिथे रेतीचा एक ढीग मात्र होता. पाठीचा कणा मोडणारं वजन वाहून आणल्यासारखी स्थिती झाली होती. श्वास धापांनी येत होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. खांद्याचे, पाठीचे आणि पोटाचे स्नायू आखडले होते.
हात गारीगार पडले होते. हाताला आणि पायांना मुंग्या आल्या होत्या. डोळ्यांसमोर रंगीबेरंगी वर्तुळं गरगरत होती. कानात घण आवाज होत होता. मी डोळे मिटून नुसती बसून होते. हळूहळू शरीर आणि मन ठिकाणावर आलं. थकवा तर होताच, पण समाधानही होतं. बाबा म्हणाले होते ते आठवलं. कोणत्याही घटनेच्या कारणाचा शोध घेत बसू नये. ती क्षमता फार फार थोड्या लोकांच्यात असते. शिवाय आताच्या क्षणी माझी मात झाली असली तरी ती तात्कालिक होती. अजून मुख्य काम पुढेच होतं. त्या घरात कायमचं बांधून ठेवण्याचं काम पुढेच होतं. मी स्वयंपाकघरात आले. घड्याळाकडे नजर टाकली. 1:30 वाजत होता. अजून 3 तास तरी थांबावं लागणार होतं. तिथल्याच एका मोठ्या खुर्चीत मी बसले. हवेत गारवा होता, पण अंगावर शाल घेतली नाही. एकदा का शरीराभोवती ऊब पसरली की झोप लागायला काय उशीर. मी फक्त डोळे मिटून बसून राहिले. मधून मधून लहानशा डुलक्या येत होत्या, पण गार वाऱ्याची झुळूक आली की लगेच जाग येत होती. शेवटी 3:30 वाजले तेव्हा मी उठले. कंदील घेऊन बाहेरच्या व्हरांड्यात आले. थाळीवरची टोपली उचलून दूर केली. थाळीत रोपं टरारून वर आली होती. एकेका रोपास 5-5, 6-6 शेंगा होत्या. शेंगा खुडून घेऊन 2 हातांच्या तळव्यात चोळताना काळ्या कुळकुळीत बिया निघाल्या. शेंगा खुडताच रोपं सुकली, कोमेजली, आडवी झाली. चांगल्या मुठभर बिया जमल्या होत्या. त्याच्यातल्या निम्म्या त्या बटव्यात भरल्या. बटव्याचं तोंड बंद केलं. आधी वाटलं असाच कडोसरीला खोचून तिकडे जावं, पण लगेच शहाणपणा सुचला. बिया मागे राहायला हव्यात. आपलं परत येणं न येणं महत्त्वाचं नाही. त्याच पावली घरात गेले. देव्हाऱ्याखालच्या कप्प्यात बटवा ठेवला आणि मग मात्र निघाले. मनात भीती तर होतीच, नाही कसं म्हणता येईल, पण आपण अगदीच असहाय्य नाही असाही मनात एक विश्वास होता. मी घराच्या मागच्या व्हरांड्यात आले. जे दार चंद्रप्रकाशात मागे पुढे हलताना दिसलं होतं ते आता बंद होतं. एक वाईट खूण. ते दार ढकललं. आत अंधार होता. आवाज नव्हता. पण आवाजाची अपेक्षा हाच मूर्खपणा नव्हता का? 5-7 सेकंदच मी दाराबाहेर थांबले असेल, मग आत पाय टाकला. उन्हातून गारव्यात आल्यासारखा, प्रकाशित खोलीतून अंधारात आल्यासारखा फरक जाणवला. हातातला कंदील पुढे केला, पण कंदील खोलीचा फारच थोडा भाग दाखवत होता. अंधारे कोपरे कितीतरी होते. मनाशी विचार केला, असं जर करीत राहिले तर हातातलं काम कधी व्हायचंच नाही. माझ्या मागे मी दार लोटून घेतलं. कंदील खोलीच्या मध्यभागी ठेवला आणि डाव्या हातातल्या बिया खोलीच्या भिंतीच्या तळाशी टाकायला सुरुवात केली. त्याने काय साध्य होतं मला माहीत नव्हतं, पण मनात ठाम विश्वास होता की या घरात, या वास्तूत वावरणारी शक्ती इथेच डांबून ठेवायची असेल तर हाच एकमेव मार्ग होता. जसा काहीच प्रतिकार झाला नाही, जसा प्रत्येक खोलीत मला सहज प्रवेश मिळत गेला, तसतसा माझा आत्मविश्वास वाढत चालला. तळमजला, मग पहिला मजला. घराच्या सर्व भिंतींच्या तळाशी बिया पसरल्या होत्या. पण आता सर्वात कठीण काम शिल्लक होतं. माळा. माळ्याचा जिना चढायला मनाला जरा नेटच लावावा लागला. मी वर आले. कंदील वर केला, पण फारसा भाग दिसत नव्हता. प्रकाश पडला होता तो त्या रेतीच्या बाहुल्यांवर.
एखाद्याच्या नजरेसमोर ओसाड घराच्या अंधाऱ्या माळ्यावर अशा विद्रूप बाहुल्या एकाएकी आल्या असत्या तर त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला असता. कंदिलाच्या प्रकाशाने सावल्यांचे कोन तिरकस पडत होते. त्या खरोखरच भेसूर दिसत होत्या. कशासाठी बनवल्या होत्या याची काहीच कल्पना येत नव्हती. तरीही हेतू चांगला नसणार ही खात्री होती. माळ्यावरच्या भिंतीजवळून जायचं म्हणजे त्या बाहुल्यांकडे पाठ फिरवावी लागणार होती. भिंतीजवळून जाताना सारखं वाटत होतं की ते कवड्यांचे पांढरे डोळे आपल्यावर रोखलेले आहेत, आपल्या हालचालीबरोबर फिरत आहेत. सारखं वाटत होतं मागे वळून बघावं, पण अगदी निर्धाराने मी स्वतःला आवरलं. माळ्याच्या भिंतीपाशी अनेक पोती, बोचकी, पेट्या होत्या. जुनी अडगळ असेल, पण एका पेटीपाशी पाय थबकला. कंदिलाचा प्रकाश पेटीवर पडला होता. झाकणाखालून कापडाचा एक लहानसा तुकडा बाहेर आला होता. एकदम आठवलं, मथीच्या परकराच्या कापडावर असं डिझाईन होतं. त्या क्षणी वाटलं आता खरोखरच आपला धीर खचणार आहे. पावलं पुढे हलेच नात. असं वाटत होतं कोणत्याही क्षणी ते दार एकदम वर उचललं जाईल आणि आतून मन कसं सावरलं, हालचालींचं बळ कसं आणलं मला काहीच सांगता येत नाही. शेवटी माळ्याची चक्कर पुरी झाली. कंदील समोर धरून मी सावकाश सावकाश जिना उतरले. मग तळमजल्यावर, मग बाहेर. बाहेरून दार बंद केलं. हेच बाबांनी केलं होतं. मला यश आलं होतं की नाही ते काळच ठरवणार होता. पण मला वाटतं की ते जेरबंद करण्याचं काम यशस्वी झालं होतं. सोनालीने कागद खाली ठेवले. पुढे मजकूर होता, पण आता जास्त वाचायची तिची इच्छा नव्हती. उथळ पाण्यातून चालतो आहोत अशा समजुतीने एखाद्याने पात्रातून जावे आणि मध्येच एकदम खोल पाणी लागावं तशी तिची अवस्था झाली होती. मनातल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण आणखी शेकडो प्रश्न समोर उभे राहिले होते. आणि तिची अडचण ही होती की या बाबतीत ती कोणाशीही चकार शब्दसुद्धा बोलू शकत नव्हती. उघड होतं की आजीने यापैकी काहीही कोणालाही सांगितलं नव्हतं. बाबा, रघुमामा यांना जरासा चमत्कारिक अनुभव आला होता, पण त्यामागच्या या भयंकर पार्श्वभूमीची त्यांना काडीचीही कल्पना नव्हती. आजीची जी काही चाचणी असेल ती असो, बाबा त्या कसोटीला उतरले नव्हते. आजी पुढच्या पिढीची वाट पाहणार होती, म्हणजे दादा आणि ती, सोनाली, ती स्वतः. कसलं हे चमत्कारिक वळण! सोनाली खाली आली तेव्हा 6 वाजत आले होते. आई, बाबा, मामा सगळेजण स्वयंपाकघरातच होते. त्यांचा नुकताच चहा झालेला दिसत होता. सोनालीला पाहताच आई म्हणाली, काय करत होतीस ग इतका वेळ? झोपली होतीस का काय? नाही, 3च्या सुमारास खाली आले. इथे कोणाचा पत्ताच नव्हता. मग परत गेले. लोळत होते झालं. रखमा, माझा चहा ठेवलायस का? तिचं वाक्य पुरं होण्याआधीच रखमा चहाचा कप घेऊन पुढे झाली. बाहेर येणारेस का? मामाने विचारलं. चला की, समुद्रावरच ना? इथे दुसरं ठिकाणच कुठे आहे? मामा म्हणाला आणि ते सगळे बाहेर पडले. समोरच्या घराची वाट त्यांनी घेतली नाही याचं सोनालीला फार बरं वाटलं. त्या घरासंबंधात तिने एवढ्यातच इतकं वाचलं होतं की काही वेळ तरी तिला त्या घरापासून सुटका हवी होती. बाकीच्यांच्या मागून ती चालली होती. तिच्या ध्यानात आलं, प्रसंगाकडे पाहण्याची आपली दृष्टीच एकदम बदलली आहे. जणू काही आतापर्यंत ती एखादं कागदावर रेखाटलेलं चित्रच पाहत होती, पण आता एकाएकी
त्या चित्राला त्रिमिती आली आहे, खोली आली आहे. एवढंच नाही, ती स्वतः त्या चित्रात अंतर्भूत झाली आहे. ती आता एखादी तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती. घटना प्रत्यक्ष तिलाच येऊन भिडल्या होत्या. रघुमामा तिच्यासाठी थांबला होता. ती त्याच्याजवळ पोचताच तो म्हणाला, सोने, आज अगदी गप्प गप्पशी आहेस. मी? कुठे काय? ती गडबडून म्हणाली. कंटाळा आला का वाडीवर? तशी तुला गडबडीच्या आयुष्याची सवय. हे इथलं असं थंड संथ आयुष्य म्हणजे तुला अगदी बोर झालं असेल नाही का? थंड संथ आयुष्य? मामाला कल्पना तरी आहे का की या वरवर संथ दिसणाऱ्या पृष्ठभागाखाली काय काय प्रलयकारी घटना घडल्या आहेत त्या? ती वरकरणी एवढंच म्हणाली, मामा, इथलं आयुष्य वेगळं आहे खरं, पण बोरिंग मात्र खासच नाही. तुला माहीत आहे, भेडेखातर गप्प बसणाऱ्यांपैकी मी नाहीच. कंटाळा आला असता तर लगोलग बाबांना सांगितलं असतं मला पुण्याला नेऊन सोडा म्हणून. रघुमामा जरा खालच्या आवाजात म्हणाला, सोने, श्रीवर्धनला ते फोटो पाहिल्यापासून तुझ्यात काहीतरी बदल झालाय. आता एक सांगतो ते ऐक. मी आणि तुझे बाबा गेली 40 वर्ष वाडीवर येत आहोत, राहत आहोत. त्या दुसऱ्या घराचं वेगळेपण सगळ्यांना माहीत आहे. प्रत्येकालाच काहीतरी वेडावाकडा अनुभव आलेला आहे. पण आजवर कधी कोणाला तिथे इजा, घातपात झालेला नाही. मामा, रखमाच्या त्या मथीचं काय? हो, ते एक आहे खरं, पण त्याबद्दलच सांगणार होतो. ती मथी पाहत होती आणि तिला सांगायला, धोक्याची सूचना द्यायला कोणी नव्हतं. त्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत आणि आपण सांभाळून असलो की मग काही धोका नाही. आता इतक्या वर्षानंतर त्या घराकडे दुर्लक्ष करण्याची सवय झालेली आहे. सतत डोळ्यांसमोर असूनसुद्धा त्यावर फारसा विचार करत नाही आम्ही. हेच तुला सांगायचं होतं. ते फोटो चमत्कारिक आहेत खरे, पण स्पष्टीकरण करता येत नाही अशा कितीतरी गोष्टी असतात. त्याच्या खोलात फार जाऊ नये. जग तर्कशुद्ध नाही, रॅशनल नाही. मला सांगायचं आहे ते एवढंच. ते चमत्कारिक घर, त्याला आपल्या कोशात राहू देत. सावध राहिलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. सोनाली काहीच बोलली नाही. रघुमामाचा हेतू चांगला होता, पण त्याची माहिती आणि त्याचं ज्ञान दोन्ही अपुरं होतं. ते घर म्हणजे काही एखादी विषारी वनस्पतीची, काटेरी झुडपांची जाळी नव्हती की तिला वळसा घालून वावरावं. तो काही एखादा दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा ढीग नव्हता की जवळून जाताना नाकाला रुमाल लावला की पुरे होत होतो. तिथे एक दुष्ट, जागती, रसरसती शक्ती वावरत होती. पिंजऱ्यात कोंडलेल्या एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखी ती तिच्या बंदिस्त अवकाशात येरझारा घालत होती. बाहेरच्या कुणाला फसवता येईल का याची संधी पाहत होती. पण सोनाली मामाला काय सांगणार? तू म्हणतोस ते खरं आहे मामा, ती शेवटी म्हणाली. पण बोलतानाही तिला जाणवलं आपले शब्द लंगडे आहेत. रघुमामा काही वेळ तिच्याकडे टक लावून पाहत उभा राहिला आणि मग म्हणाला, तुझ्या मनाची तयारी झाल्याखेरीस तू सांगणार नाहीस, हो ना? हा त्याचा मनकवडेपणा थक्क करणारा होता. ती काही बोलणार तोच हात वर करून रघुमामा म्हणाला, सोने, ही काही उलट तपासणी नाही. तू आता समंजस झाली आहेस. तुझी जबाबदारी तुला समजते. तेव्हा हे आपण आता इथेच थांबूया, ओके? मग रघुमामा चालत चालत आईबाबांच्या पाशी पोचला. आपल्या मनातल्या भावना जर इतरांना इतक्या पारदर्शकपणे दिसत असतील तर कठीणच होणार आहे, सोनालीला वाटलं. संध्याकाळच्या तिरकस उन्हात ते रेतीवर बसले होते. किंचित दमटसर रेतीशी सोनालीच्या हातांचा चाळा चालला होता.
अर्धवट लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं. अर्धवट लक्ष समोरच्या अथांग सागरावरून येणाऱ्या फेसाळत्या लाटांकडे होतं. अगं बाई, हे काय? आईचा आवाज ऐकून सोनाली एकदम भानावर आली. आई खाली पाहत होती. तिच्या नजरेच्या रोखाने सोनालीने आपली नजर खाली केली.